हॅलो स्टुडंट्स, युनिट्स अँड मेजरमेंट्स या चॅप्टरमधला नेक्स्ट टॉपिक आहे डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल ॲनालिसिस. In this video, we will see what are the dimensions, what is the formula, what is the dimensional formula, how to calculate dimensions, then what are the uses of dimensional analysis. आता बिफोर दिस आपण काय काय बघितलं, टाईप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी बघितलेत, बरोबर आहे. टाइप्स ऑफ physical quantities are first is fundamental quantity, then derived quantity. आता nature of physical quantity is described by its dimensions. If we know the dimensions of any physical quantity, तर त्या फिजिकल क्वांटिटीचं नेचर आपल्याला कळतं. मग हे डायमेन्शन्स फाइंड आउट कसे करायचे ते आता बघूया. आता ऑल द फिजिकल क्वांटिटीज आर रिप्रेझेंटेड बाय डिराइव्ड युनिट्स can be expressed in terms of some combination of fundamental quantities. आपण बघितलेलं आहे की ज्या वेळेला डिराइव्ड क्वांटिटीज रिप्रेझेंट करायची असेल तर डिराइव्ड क्वांटिटी आपण कशी रिप्रेझेंट करतो, यूजिंग 7 फंडामेंटल क्वांटिटीज, बरोबर आहे. वेलॉसिटी रिप्रेझेंट करायची असेल तर आपल्याला मीटर पर सेकंड म्हणजे 2 फंडामेंटल क्वांटिटीजचा यूज करावा लागतो, बरोबर आहे. सगळ्या ज्या डिराइव्ड क्वांटिटीज आहेत कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ कॉम्बिनेशन असेल किंवा सेपरेट असतील, पण बेसिक क्वांटिटीजचा यूज करावा लागतो, ठीक आहे. मग ह्या 7 बेसिक क्वांटिटी किंवा फंडामेंटल क्वांटिटीज कुठल्या कुठल्या, लेंथ, मास, करंट, हे जे काही आहे त्यांचा यूज करून जे आपल्याला त्यांचे सपोज लेंथसाठी L, माससाठी M, टाईमसाठी T, जे काही आहे ते यूज करून डायमेन्शन्स लिहायचे. मग ते कसे लिहायचे ते बघूयात. ओके, व्हॉट आर द डायमेन्शन्स? The dimensions of physical quantity are the powers to which the concerned fundamental units must be raised in order to obtain the unit of the given physical quantity. परत एकदा बघा डेफिनेशन. द डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी आर द पावर्स. पावर्स म्हणजे आपण जे काही A⁻m, देन m इज पॉवर, A⁻n, n इज दॅट पॉवर. आपण परत लिहितो 10⁻3, 3 इज पॉवर ऑफ 10. मग डायमेन्शन्स ऑफ द फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स. काय असतात ते? जे इंडेक्स असतो आपला, इंडायसेस बोलतो, ती पॉवर असते. टू विच द कन्सर्न फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ द गिवन फिजिकल क्वांटिटी. सपोज आता वेलॉसिटी घेतली, वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, बरोबर आहे. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे कोण? ती रिप्रेझेंट करण्यासाठी आपण लेंथचा यूज करतो, त्याच्यानंतर टाईम रिप्रेझेंट करण्यासाठी आपण सेकंडचा यूज करतो. मग लेंथची पॉवर किंवा सेकंड जे काही टाईम आहे ते पॉवर हे यूज करून किंवा हे रिप्रेझेंट करून आपण डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करतो. म्हणजे डायमेन्शन्स म्हणजे नक्की काय आहे की हे पॉवर आहेत. कुणाचे पॉवर आहेत? विच आर द कन्सर्न फंडामेंटल युनिट. जे आपण डिराइव्ड क्वांटिटी यूज रिप्रेझेंट करण्यासाठी जे फंडामेंटल क्वांटिटीज यूज करणार आहोत त्याच्या पॉवर आहेत. त्या पॉवर अशा मस्ट बी रेज्ड इन ऑर्डर टू ऑब्टेन. कशा यूज केलेल्या पाहिजे की ती डिराइव्ड क्वांटिटी रिप्रेझेंट करण्यासाठी त्या पॉवर कितीने रेज केलेल्या आहेत, दॅट आर द डायमेन्शन्स. आता डेफिनेशन बघितली, त्याच्यानंतर काय काय यूज करणार आहोत आपण डायमेन्शन्स लिहिण्यासाठी? लेंथ डिनोट करणार आहोत कॅपिटल Lने, ओके. त्याच्यानंतर मास म्हणजे एखाद्या गोष्टीचं वेट आपण कन्सिडर करतो, बरोबर आहे, ते एमने डिनोट करणार आहोत. त्याच्यानंतर टाईमला डिनोट करण्यासाठी कॅपिटल T वापरायचं आहे. करंट जर रिप्रेझेंट करायचं असेल तर कॅपिटल I वापरायचं आहे. नंतर ल्युमिनस इंटेन्सिटीसाठी कॅपिटल C वापरायचं आहे. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्ससाठी MOL हे नोटेशन वापरायचं आहे. डायमेन्शन्स रिप्रेझेंट करण्यासाठी या ज्या काही फंडामेंटल क्वांटिटीज आहेत आपल्याकडे त्याचा यूज करायचा आहे. त्याचे नोटेशन्स L, M, T, I, C एक्सेट्रा हे सगळे यूज करायचे आहेत. त्याच्यानंतर एक टेम्परेचर पण आहे. टेम्परेचरसाठी आपण केल्विनचा यूज करतो, कॅपिटल K, तेही आपल्याला यूज करायचं आहे. आणि त्याच्या पॉवरच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला डायमेन्शन्स लिहायचे आहेत, ओके. टेम्परेचर K. आता डायमेन्शनल फॉर्म्युला काय असतो हे तर कळालं की डायमेन्शन्स लिहिण्यासाठी आपण फंडामेंटल क्वांटिटीचे नोटेशन्स वापरणार आहोत त्याच्या पॉवरच्या फॉर्मॅटमध्ये. आता फॉर्म्युला कसा डिराईव्ह करायचा? वेन वी रिप्रेझेंट एनी डिराइव्ड क्वांटिटी
with appropriate powers of symbols of the fundamental quantities, then such an expression is called as dimensional formula. What is the dimensional formula for any derived quantity? Suppose velocity is derived quantity. ओके, मग हा या वेलॉसिटीला रिप्रेझेंट करण्यासाठी एक डिराइव्ड क्वांटिटी आहे. काय काय यूज करतो? फंडामेंटल क्वांटिटी. ज्या काही फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्याचे सिम्बॉल्स घ्यायचे, त्या सिम्बॉल्सच्या पॉवर्स लिहायच्या, मग त्या रिप्रेझेंटेशनला आपण म्हणतो की डायमेन्शनल फॉर्म्युला. परत एकदा बघा, वेन वी रिप्रेझेंट एनी डिराइव्ड क्वांटिटी, कुठलीही डिराइव्ड क्वांटिटी विथ ॲप्रोप्रिएट पॉवर्स ऑफ सिम्बॉल्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटी, जे काही गरजेची फंडामेंटल क्वांटिटी आहे त्याच्या सिम्बॉल आणि त्याची पॉवर याचं रिप्रेझेंटेशन, देन सच अन एक्सप्रेशन इज कॉल्ड ॲज डायमेन्शनल फॉर्म्युला. मग त्यावेळेला जे मिळतं त्याला आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणायचा. नाव वी विल सी हाऊ टू ऑब्टेन दिस डायमेन्शनल फॉर्म्युला. ओके, ऑलवेज यूज फॉर दिस डायमेन्शनल फॉर्म्युला स्क्वेअर ब्रॅकेट्स आर यूज्ड. हे जे स्क्वेअर ब्रॅकेट दिसतं आहे ती स्क्वेअर ब्रॅकेट वापरायची आपल्याला. ओके, आता वी विल कॅल्क्युलेट वन बाय वन डिराइव्ड क्वांटिटीज और डायमेन्शन्स फॉर डिराइव्ड क्वांटिटीज. ओके, फर्स्ट सी स्पीड किंवा त्यालाच आपण काय म्हणतो वेलॉसिटी. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. मुलांना नीट बघा, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम हा वेलॉसिटीचा फॉर्म्युला झाला. डिस्प्लेसमेंट इज फंडामेंटल क्वांटिटी, टाईम इज ऑल्सो फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजे वेलॉसिटी रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला दोन फंडामेंटल क्वांटिटीचा यूज करावा लागला. आता नेक्स्ट, डिस्प्लेसमेंट ही तुम्ही मेजर कशात करता? डिस्प्लेसमेंट ही तुम्ही लेंथमध्ये मेजर करता, बरोबर आहे? किंवा म्हणजे त्याला तुमचं युनिट काय आहे? SI युनिट मीटर. सो डिस्प्लेसमेंटला तुम्ही युनिटमध्ये लिहाल तर झालं त्याचं मीटर. त्याच्यानंतर टाईमला जर युनिटमध्ये लिहायचं म्हणलं तर ते झालं सेकंड. सो वेलॉसिटीचं SI युनिट झालं तुमचं मीटर पर सेकंड. कळते ना? डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट लेंथ, that is length is measured in meter, then time is nothing but your time is represented in second. So SI unit for velocity is meter per second. Now how to write dimensions? Okay, meter represented or measured in length, so write down capital L. आता इथं कॅपिटल L का लिहिलं मीटरसाठी? कारण मीटर आपण आताच बघितलं फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये लेंथसाठी कॅपिटल L वापरलं, माससाठी कॅपिटल M वापरलं, टाईमसाठी कॅपिटल T वापरलं, करंटसाठी I, त्यानंतर इंटेन्सिटीसाठी C, त्याच्यानंतर टेम्परेचरसाठी कॅपिटल K वापरलं. ते सगळे नोटेशन्स इथे यूज करायचे, बरोबर आहे? डिस्प्लेसमेंटसाठी लेंथ वापरायचं आहे, सो कॅपिटल L. त्याच्यानंतर टाईमसाठी काय वापरलं? डिवायडेड बाय S म्हणजे सेकंड. टाईमसाठी कॅपिटल T. ठीक आहे, जनरली आत्ताच आपण सांगितलं की डायमेन्शन्स आर ऑलवेज रिटन इन स्क्वेअर ब्रॅकेट. ही स्क्वेअर ब्रॅकेट दिसते. L, M आणि T हा फॉर्मॅट नीट नेहमी लक्षात ठेवायचा. आपण हाच यूज करणार आहोत काय. ओके, आता Lची पॉवर इथे काय आहे? L रेस टू किती आहे? 1. सो आय हॅव रिटन हिअर L रेस टू 1. देन इथं M किंवा मास काही आहे का? किंवा KGमध्ये काही दिसतं आहे का? नो. सो M रेस टू 0. त्याच्यानंतर टाईम हा डिवाईडला किंवा डिनॉमिनेटरमध्ये T आहे. सो डिनॉमिनेटरमध्ये असताना Tची पॉवर +1 होती, तो T न्यूमरेटरला गेला, त्या Tची पॉवर -1 झाली. सो याचे डायमेन्शन्स काय काय झाले? L1 L रेस टू 1, M रेस टू 0, T रेस टू -1 किंवा L1 M0 T -1. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ स्पीड और वेलॉसिटी. ठीक आहे, आपण दुसरा फॉर्म्युला आता बघूयात. ॲक्सिलरेशन, फॉर्म्युला फॉर ॲक्सिलरेशन. आता तुम्हाला माहिती आहे ॲक्सिलरेशनचं फॉर्म्युला काय असतो? वेलॉसिटी अपॉन टाईम, बरोबर आहे ना? वेलॉसिटी अपॉन टाईम. मग आता वेलॉसिटीचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंड. आता मागेच आपण बघितलं SI युनिट झालं वेलॉसिटीचं मीटर पर सेकंड. ठीक आहे, आणि वेलॉसिटी झाली मीटर पर सेकंड आणि व्हॉट इज टाईम? 1/सेकंड. मग वेलॉसिटी मीटर पर सेकंड म्हणजे आणि टाईमचा युनिट आहे सेकंड, म्हणजे डिवाईडमध्ये न्यूमरेटरमध्ये राहिलं M, डिनॉमिनेटरमध्ये 2
सेकंड आहे सो त्याचा झाला स्क्वेअर, म्हणजे ॲक्सेलरेशनचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. याचे डायमेन्शन्स कसे कसे लिहिणार? आता सगळ्यात पहिल्यांदा एल एम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये मी लिहून घेतलं, सपोज एल एम आणि टी लिहिलं. मग आता मीटर दॅट मीन्स लेंथ मीटर आहे किंवा डिस्प्लेसमेंट आहे, सो मेजर्ड इन लेंथ L⁻⁴ त्याची पॉवर 1 लिहिली. इथं एम किंवा के जी किंवा मास आहे का कुठलं? नाही, सो M⁻0 लिहिलं. त्याच्यानंतर इथं डिनॉमिनेटरला टाईम फॅक्टर आहे, त्याचा स्क्वेअर आहे, सेकंडचं स्क्वेअर आहे, म्हणजे डिनॉमिनेटरला तो जर न्यूमरेटरला आणला तर तो स्क्वेअर मायनस होणार, -2 पॉवर होणार, म्हणजे टाईमची पॉवर झाली -2. ओके. मीटर आहे सो 1 मीटर आहे सो लेंथची पॉवर 1 झाली. मास इथं 0 आहे सो M⁻0 आणि टी टाईम 2 टाईम आहे, म्हणजे सेकंड स्क्वेअर आहे सो पॉवर त्याची झाली -2. दीज आर द डायमेन्शन्स फॉर ॲक्सेलरेशन. ओके. थर्ड इज फोर्स. फोर्सचं फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, मास इंटू ॲक्सेलरेशन, बरोबर आहे. आता मासचं मी जर SI युनिट लिहिलं, मास इज मेजर्ड ऑलवेज इन kg, मी kg लिहिलं. आता ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आत्ताच आपण मागे बघितला, मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे टोटल SI युनिट फोर्सचं काय झालं, kg मीटर पर सेकंड स्क्वेअर, किंवा यालाच आपण रिप्रेझेंट करतो न्यूटनमध्ये. ठीक आहे. आता याचे डायमेन्शन्स कसे लिहायचे? युजिंग दिस kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. डायमेन्शन्स लिहिताना स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आधी मी लिहून घेतलं एल एम आणि टी. आता 1 बाय 1 चेक करूयात. लेंथ इथं आहे का? येस, लेंथ इज 1 मीटर, ओनली मीटर स्क्वेअर किंवा मीटर क्यूब असं आहे का? किंवा 2दा मीटर आहे का? नाही, एकदाच मीटर आहे, सो L⁻1. देन मास एम, इथे मास आहे का कोणी? येस, kg एकदा आहे, सो M⁻1. आणि डिनॉमिनेटरला सेकंड स्क्वेअर आहे, म्हणजे टाईमचं पॉवर येणार आहे 2, पण डिनॉमिनेटरला आहे सो वरती येऊन ती होणार आहे -2. ठीक आहे. म्हणजे डायमेन्शन्स आले फोरसाठी L1 M1 T-2 किंवा L⁻1 M⁻1 T⁻2. ठीक आहे. नाव वी विल सी फोर्थ डायमेन्शन फॉर वर्क. वर्कचं फॉर्म्युला मुलांना तुम्हाला माहिती आहे काय आहे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर फोर्सचे युनिट आत्ताच आपण बघितले, फोर्सचं युनिट काय झालं? kg मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू डिस्प्लेसमेंटचं युनिट काय? डिस्प्लेसमेंट मेजर करतो आपण मीटरमध्ये किंवा लेंथ आहे ती, सो मीटर. मग बघा, मी फोर्सचं युनिट एकदा लिहिलं kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. आफ्टर दॅट डिस्प्लेसमेंट इज मेजर्ड इन मीटर. मग कंबाईन जर मी हा फॉर्म्युला केला तर काय होणार आहे? इथं मीटर 2 दिसत आहेत, सो त्यांचं मल्टिप्लिकेशन होणार आहे, म्हणजे इथं फॉर्म्युला होणार आहे kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. कळालं? फोर्सचा मीटर 1 होता, डिस्प्लेसमेंटचा 1 मीटर झाला, कारण दोन्ही लेंथ आहेत, मीटर इंटू मीटर दॅट मीन्स मीटर स्क्वेअर. मग हा फॉर्म्युला झाला kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. मग आता ह्याचे डायमेन्शन्स काय काय लिहिणार? सगळ्यात पहिल्यांदा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवलं एल एम आणि टी. एल फॉर लेंथ, एम फॉर मास, टी फॉर टाईम. ओके. kg मीन्स मास, सो याची मासची पॉवर, एमची पॉवर किती आहे? 1, न्यूमरेटरला आहे सो +1. त्याच्यानंतर मीटर स्क्वेअर, मीटर म्हणजे काय? लेंथ आहे, सो आणि त्याची पॉवर काय आहे? 2 आहे, सो एलची पॉवर होणार आहे 2, एल स्क्वेअर. त्याच्यानंतर इथे परत एकदा टाईम हा डिनॉमिनेटरला आहे विथ पॉवर 2, सो टाईम फॅक्टर न्यूमरेटरला गेल्यानंतर त्याची पॉवर होणार आहे -2. त्यामुळे डायमेन्शन्स फॉर वर्क विल बी L2 M1 T-2. आणि हेच युनिट kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर, त्याचं युनिट लिहिताना आपण वर्क लिहितो जूलमध्ये, बरोबर आहे. नेक्स्ट इज पॉवर. पॉवरचा फॉर्म्युला असतो वर्क अपॉन टाईम, बरोबर आहे. मग त्याचं युनिट काय होणार? आत्ताच मागे बघितलं, वर्क इज मेजर्ड इन जूल, टाईम इज मेजर्ड इन सेकंड, आणि याला कंबाईंड आपण युनिट लिहितो वॅट, बरोबर आहे की नाही. मग आता जूल पर सेकंडवरून आपण त्याचे युनिट्स बनवूयात. जूलचे युनिट आत्ता मागे बघितले, जूल म्हणजेच वर्कचे युनिट आपण बघितले kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर अपॉन
एस मीन्स टाईम किंवा सेकंड. मग आता हे कंबाईन केलं, kg मीटर स्क्वेअर ॲज इट इज ठेवला. हा सेकंड स्क्वेअर आणि हा सेकंड यांचं दोघांचं काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन होणार आहे. सो सेकंड स्क्वेअर मल्टिप्लाय बाय सेकंड इज इक्वल टू सेकंड क्यूब. म्हणजे टोटल युनिट झालं kg मीटर स्क्वेअर पर सेकंड क्यूब. आता ह्याचे डायमेन्शन्स कसे लिहायचे बघा, L, M आणि T मी लिहून घेतले. kg मीन्स रिलेटेड विथ मास, सो kg इथं किती आहे, याची पॉवर 1 आहे, सो m⁻1. आफ्टर दॅट मीटर स्क्वेअर मीन्स रिलेटेड विथ लेंथ, सो त्याची पॉवर किती होणार, इथं स्क्वेअर आहे सो एलची पॉवर पण होणार आहे 2. त्याच्यानंतर एस क्यूब इज इन डिनॉमिनेटर, दॅट मीन्स टाईम फॅक्टर डिनॉमिनेटरला आहे, वरती येणार आहे तर ते पॉझिटिव्ह होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे. इथं टाईम सेकंड जो आहे त्याची पॉवर आहे 3, सो टाईमची पॉवर वरती आल्यावरती होणार आहे -3. सो डायमेन्शन्स फॉर पॉवर आर L⁻², m⁻1, T⁻−3. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रेशर. फॉर्म्युला फॉर प्रेशर इज फोर्स अपॉन एरिया. बरोबर आहे. आता आपल्याला युनिट कसं लिहिणार, फोर्सचं युनिट असतं, फोर्सचं युनिट आहे kg मीटर पर सेकंड स्क्वेअर, मागेच बघितलं आहे, डिवायडेड बाय एरियाचं युनिट काय असतं, मीटर स्क्वेअर. ऑलवेज रिमेंबर एरिया इज मेजर्ड इन मीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर मीटर जे आपण लिहितो ते. ठीक आहे. मग आता ह्याला जर सॉल्व केलं, kg इंटू मीटर, kg इंटू मीटर, इथला 1 मीटर आणि खालचे 2 मीटर, म्हणजे 1 मीटर न्यूमरेटरचा कॅन्सल होणार आहे, डिनॉमिनेटरला राहिला सिंगल मीटर. ठीक आहे. मग हा सेकंड स्क्वेअर आणि हा इथं डिनॉमिनेटर आहे तो खाली येणार आहे. ओके, म्हणजे फक्त इथला 1 m इथल्या डिनॉमिनेटरच्या एका mला कॅन्सल आउट होणार आहे, म्हणजे टोटल तुमचं युनिट येणार आहे kg पर मीटर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. आता याचे डायमेन्शन्स लिहिताना कसे लिहिणार, kg मीन्स रिलेटेड विथ मास, सो kg 1 आहे, सो मास तुमची पॉवर येणार आहे 1. नंतर मीटर आहे पण डिनॉमिनेटरला आहे, सो तुमची जी काही लेंथ L⁻² असणार आहे -1. ओके. त्याच्यानंतर एस स्क्वेअर आहे पण डिनॉमिनेटरला आहे, एस इज रिलेटेड विथ टी किंवा टाईम, सो टाईमची पॉवर येणार आहे -2. मग डायमेन्शन्स आले L-1, m1, T-2. ठीक आहे. नेक्स्ट इज डेन्सिटी इज डिनोटेड बाय रो. डेन्सिटीचा फॉर्म्युला असतो मास अपॉन व्हॉल्यूम. मग मास अपॉन व्हॉल्यूम, सो युनिट विल बी मासचं युनिट kg पर व्हॉल्यूमचं युनिट मीटर क्यूब. ठीक आहे. मग kg इज रिलेटेड विथ मास, सो m1, m क्यूब मीटर क्यूब इज रिलेटेड विथ लेंथ आणि डिनॉमिनेटरमध्ये क्यूब आहे, सो न्यूमरेटरला जाऊन तो -3 होणार आहे, सो L⁻3. इथं टाईम फॅक्टर कुठलाही नाही, सो T⁻0. ठीक आहे. नेक्स्ट इज मोमेंटम इज डिनोटेड बाय कॅपिटल P. ठीक आहे. मग मोमेंटम इज इक्वल टू काय होतं फॉर्म्युला, मास इंटू वेलॉसिटी. आता मास इज रिप्रेझेंटेड इन kg, वेलॉसिटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे मीटर पर सेकंड. मग डायमेन्शन्स काय येणार आहे, kg मीन्स m⁻1, देन मीटर मीन्स L⁻1 अँड डिनॉमिनेटरमध्ये सेकंड आहे, सो T⁻1. डायमेन्शन फॉर मोमेंटम इज L1, m1, T-1. ठीक आहे. नाव वी विल सी यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस, की हे जे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट केलेत आपण, बट व्हॉट आर द युजेस फॉर दिस डायमेन्शनल अनालिसिस, वी विल सी वन बाय वन. फर्स्ट यूज टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. जी काही तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे डायमेन्शनली ते इक्वेशन करेक्ट आहे की नाही ते आपल्याला बघायचं आहे. एक्झाममध्ये क्वेश्चन असा विचारला जातो, चेक द गिवन इक्वेशन जे काही आहे, वेदर दॅट इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट ऑर नॉट. त्यासाठी काय करायचं, तर ही प्रोसिजर यूज करायची. इन एनी इक्वेशन रिलेटिंग डिफरंट फिजिकल क्वांटिटीज, if the dimensions of all the terms on both sides are the same, then that equation is said to be dimensionally correct. Okay, when to be said, कधी म्हणायचं आपण की that equation is dimensionally correct or not. तर त्यासाठी काय करायचं,
आता एखादं इक्वेशन आहे A=B+C. ओके, ए इज तुमची लेफ्ट हँड साईड झाली आणि इक्वॅलिटीच्या साईनच्या पलीकडची साईड तुमची झाली राईट हँड साईड. मग काय करायला सांगितलं की डायमेन्शन्स ऑफ ऑल द टर्म्स ऑन बोथ साईड्स आर द सेम. ज्या वेळेला LHSचे सगळे डायमेन्शन्स RHSचे सगळे डायमेन्शन्स इक्वल असतील, at that time we will say that the given physical quantity is dimensionally correct. Otherwise LHS आणि RHSचे डायमेन्शन्स इक्वल नसतील, then we will say that a quantity is a physical equation is not dimensionally correct किंवा that is incorrect equation. म्हणजे काय करायचं, इन एनी इक्वेशन रिलेटिंग डिफरंट फिजिकल क्वांटिटी, वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज असतील, इफ द डायमेन्शन्स ऑफ ऑल टर्म्स ऑन बोथ द साईड्स, प्रत्येक टर्मचे डायमेन्शन्स कसे आले पाहिजेत, सेम आले पाहिजेत. ठीक आहे, आता हे कसे हे आपण एक्झाम्पल घेऊन बघूयात. आणि दिस इज कॉल्ड द, हे जे काही आपण प्रिन्सिपल यूज करतो आहे त्याला म्हणायचं प्रिन्सिपल ऑफ होमिजिनिटी ऑफ डायमेन्शन. होमिजिनिटी मीन्स सगळीकडचे डायमेन्शन इक्वल असतील. ठीक आहे, आता फर्स्ट क्वेश्चन बघा, चेक वेदर द फॉलोइंग इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट ऑर नॉट. फर्स्ट दिलं आहे V=U+AT. आता हे इक्वेशन तुम्हाला बघितल्यासारखं वाटत असेल, ते काय आहे, फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. जे काही कायनॅमेटिक इक्वेशन्स आहेत त्यातलं पहिलं इक्वेशन आहे V=U+AT. आता नीट आठवा, V इज नथिंग बट वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी. U इज नथिंग बट इनिशियल वेलॉसिटी. A इज नथिंग बट ॲक्सिलरेशन. T इज टाईम. ठीक आहे, मग काय करायचं, अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी डायमेन्शन, कॅल्क्युलेट dimensions of LHS, then calculate dimensions of RHS side, dimension of each term. कळतं आहे, म्हणजे Uचे डायमेन्शन्स, ATचे डायमेन्शन्स आणि Vचे डायमेन्शन सगळीकडचे कसे आले पाहिजेत, सिमिलर आले पाहिजे. ओके, वन बाय वन आपण डायमेन्शन्स फाइंड आउट करू. फर्स्ट डायमेन्शन्स ऑफ LHS. LHS साईडला कोण आहे, V. हा V म्हणजे फायनल वेलॉसिटी. वेलॉसिटीचे डायमेन्शन्स आपण सुरुवातीलाच बघितलेत, काय आहेत, L1 M0 T-1. आता तुम्हाला हे फाइंड आउट करत बसायची गरज आहे का. वेलॉसिटी मीन्स डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, देन डिस्प्लेसमेंट इज मीटर पर, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम मीन्स मीटर पर सेकंड. सो मीटर आहे सो L1, सेकंड पर सेकंड आहे सो T⁻⁻1 आणि M तिथं 0 आहे. आता हे सगळे डायमेन्शन्स तुम्ही जे आहे ते एका पेपरवरती लिहून घ्या. त्यानुसार आपल्याला कळेल की वेलॉसिटीचं डायमेन्शन इज L1 M0 T-1. ओके, देन RHS साईड बघा, ही काय आहे, U. दॅट मीन्स इनिशियल वेलॉसिटी. वेलॉसिटीज आहे सो याचीही डायमेन्शन सिमिलर येणार आहे या वेलॉसिटीसारखे, काय, L1 M0 T-1. ठीक आहे, नेक्स्ट टर्म इज RHSला कोण आहे, AT. AT मीन्स ॲक्सिलरेशन इंटू टाईम, म्हणजे ॲक्सिलरेशनचे युनिट इथं यूज करा, ते आहेत L1 M0 T-2. तुम्ही चेक करू शकता ॲक्सिलरेशनचे युनिट काय आहे, L⁻⁻1 M⁻⁻0 T⁻⁻2. ठीक आहे, त्याच्यानंतर टाईमचं युनिट काय, प्रत्येक वेळेला LMT असाच फॉर्मॅट यूज करा जेणेकरून तुम्हाला सॉल्व करताना ते सोपं जाईल. ओके, आता टाईमचं, आता ॲक्सिलरेशन आणि टाईमचं मल्टिप्लिकेशन आहे. सो आय हॅव रिटन हिअर डायमेन्शन फॉर ॲक्सिलरेशन मल्टिप्लाय बाय डायमेन्शन फॉर टाईम. टाईमचे डायमेन्शन्स कसे येणार आहे, तिथं L लेंथ आहे का, ते 0 झाले, मास 0 झाला, फक्त एकच क्वांटिटी आहे टाईम, सो T⁻1. ठीक आहे, आता A इंटू T या दोघांचं मल्टिप्लिकेशन करताना तुम्हाला माहिती आहे आपण काय करतो, ज्यावेळेला मल्टिप्लिकेशन असेल A⁻M इंटू A⁻N करत असेल त्यावेळेला आपण ज्या वेळेला बेस सेम असेल त्यावेळेस इंडायसेसची आपण ॲडिशन करतो. सिमिलर इथं L⁻1 आहे, L⁻0 आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे, सो मी बेस कॉमन लिहिला आणि याचा इंडेक्स 1 आहे, याचा इंडेक्स 0 आहे, सो 1 + 0. त्याच्यानंतर एमच्या रिलेटेड टर्म इथे M⁻0 आहे, इकडे पण M⁻0 आहे, सो M⁻0 इकडचा 0 + 0 0. त्याच्यानंतर हा T⁻2 आहे, हा T⁻1 आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन कसं करतो, इंडायसेसच्या रूल्स यूज केले तर T कॉमन बेस घेतला, रेस हा -2 प्लस हा +1. ओके, म्हणजे झालं L⁻1 M⁻0 T⁻1.
ठीक आहे. म्हणजे एल एच एस साईडचे तुम्हाला डायमेन्शन मिळाले. आर एच एस साईडला 2 टर्म्स होत्या, सो एका टर्मचे डायमेन्शन्स, दुसऱ्या टर्म्सचे डायमेन्शन. ठीक आहे. आता आपण बघूयात की एल एच एस आणि आर एच एसचे डायमेन्शन्स इक्वल आहेत का. आता डायमेन्शन्स ऑफ आर एच एस काय घेतले, ॲडिशन घेतली. L⁻⁴ M⁻�0 T-1, L⁻⁴ M⁻�0 T-1. तुम्ही बघू शकता आर एच एसचे दोन्ही डायमेन्शन्स इक्वल आहेत. सिमिलर एल एच एसला सुद्धा हेच डायमेन्शन्स आहेत, कारण ती वेलॉसिटीच आहे तिथं. म्हणजे एल एच एसला जितके डायमेन्शन्स आहेत तेवढेच डायमेन्शन्स आर एच एसला आहेत. सो गिवन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट एक एक्झाम्पल बघूयात आपण. V इज इक्वल टू AS. V means velocity is equal to A means acceleration, S means displacement. क्वेश्चन असाच सेम असतो, चेक वेदर द गिवन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट ऑर नॉट. मग आपण काय करणार, आधी व्हीचे डायमेन्शन्स फाइंड आउट करणार, त्याच्यानंतर ए आणि एसचे डायमेन्शनचं मल्टिप्लिकेशन करणार आणि बघणार की एल एच एस साईडचे डायमेन्शन्स आणि आर एच एस साईडचे डायमेन्शन्स इक्वल आहेत का. ओके. डायमेन्शन्स ऑफ एल एच एस वेलॉसिटी आहे, सो वेलॉसिटीचे डायमेन्शन L⁻⁴ M⁻�0 T-1. ॲक्सिलरेशनचे डायमेन्शन आर एच एस साईडला जे आहे ए, त्याचे डायमेन्शन्स आपल्याला माहिती आहे L⁻⁴ M⁻�0 T-2. नंतर डिस्प्लेसमेंट मीन्स वॉट, डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट लेंथ, सो L⁻⁴. तिथं एमची पॉवर 0 असणार आहे, टीची पॉवर 0 असणार आहे. ठीक आहे. आता डायमेन्शन्स ऑफ एल एच एस तुमच्याकडे आहेत, तुम्ही डायमेन्शन्स ऑफ आर एच एस घ्या, कारण त्यांची मल्टिप्लिकेशन आहे. ठीक आहे. आर एच एसला कोण कोण आहे, ॲक्सेलरेशन मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट. मग मी ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन्स लिहिले, डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन्स लिहिले. आता बघा दोघांकडचे लेंथची पॉवर काय आहे, इथे 1 आहे, ही 1 आहे, म्हणजे 1 + 1 टोटल झाली 2. त्याच्यानंतर इथे M⁻⁴ आहे, इथे M⁻⁴ आहे, सो फायनल इज M⁻⁴ + 0 0. देन इथं T⁻² आहे, इथं T⁻0 आहे, सो -2 + 0 इज इक्वल टू -2. मग आता तुम्ही इथं बघू शकता एल एच एस साईडचे डायमेन्शन्स आलेत L1 M0 T-1 आणि आर एच एसचे डायमेन्शन्स आले L2 M0 T-2. हे एल एच एस साईडचे डायमेन्शन्स आणि आर एच एस साईडचे डायमेन्शन्स इक्वल आहेत का, नाहीत. सो आपण आता इथं म्हणू शकतो का की इक्वेशन जे आहे ते करेक्ट, डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही. Dimensions of LHS are not equal to dimensions of RHS. So, given equation is dimensionally incorrect. Correct आहे का ते इक्वेशन, नाही. ठीक आहे. थँक्यू.